नमस्कार, नमस्ते पलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। भवानीनगर तालुका इंदापूर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर मंत्री दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखालचा पॅनल आणि दणदणीत विजय या ठिकाणी संपादित केला। यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असताना आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही जाहीर झालेली आहे। मात्र या ठिकाणी अजितदादा पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जड जाणार का असा प्रश्न सध्या सभासदांमधून विचारला जात आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गत वार्षिक वेळी दुरंगी झाली होती। यामध्ये 21 पैकी 17 जागा या निळकंठेश्वर पॅनलने जिंकल्या होत्या, ज्या पॅनलचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करीत होते। तर विरोधी गुरु शिष्याच्या जोडीला या ठिकाणी चंद्रांना तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या पॅनलला या ठिकाणी 4 जागा मिळाल्या होत्या। मात्र गत वेळेसच्या तुलनेमध्ये यावेळेस भाव कमी मिळाल्यामुळे सभासदांमध्ये सध्या नाराजी दिसत आहे। फलटण तालुक्यातील अनेक शेतकरी हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत। यामुळे फलटण तालुक्याच्या उत्तर भागाचे तसेच पूर्व भागातील काही शेतकरी हे माळेगाव कारखान्याचे सभासद असून त्यांचं लक्ष आता या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे। दुसरीकडे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मात्र अजूनही भूमिका गुलदस्त्यात आहे। त्यांनी अद्यापही काही भूमिका स्पष्ट केली नाही। तिसरीकडे कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातूनही काही या ठिकाणी कार्यकर्ते या निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत। सध्या तरी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद गतवर्षी मिळालेल्या भावाच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळाला, यामुळे थोडीशी नाराजी त्यांच्यामधून व्यक्त होत आहे। गतवेळेस 3636 रुपये दर मिळाला होता, तर यावर्षी आतापर्यंत 3332 रुपये दर मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। यामुळे सभासदांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा आता गुरु शिष्य ताकदीने या निवडणुकीत उतरतात का हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे भवानीनगर जिंकल्यानंतर अजितदादांचा आत्मविश्वास या ठिकाणी पूर्ण वाढलेला असताना दुसरीकडे सभासदांमध्ये असलेली नाराजी अजितदादांच्या पॅनलला बहुणार का हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही 24 जूनला निकाल संपन्न होणार आहे, तर 22 जूनला या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे। अंतिम माघारी ही 13 जूनला होणार आहे। 21 मे ते 27 मे या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आजच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माळेगाव या ठिकाणी बैठक घेतली आहे, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे, सभासदांची बैठक घेतली आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय संदेश देतात हेही या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी माळेगावची निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत। आता ज्यावेळेस 27 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम दिवस आहे, यावेळेस किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं खासदार सुप्रियाताई सुळे यांची काय भूमिका राहते, त्याचबरोबर गुरु शिष्य या निवडणुकीमध्ये काही जादू करणार का, कारण भारतीय जनता पक्षाकडून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काय संदेश होतोय, त्यांना ताकद दिली जाणार का हेही या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काय नेमकं होईल, तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, कारण माळेगाव कारखान्याचा सभासद अतिशय जागरूक आहे। कोणाची सत्ता या कारखान्यावरती येईल हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।